भैया प्रचार दौऱ्याचं नियोजन केलंय ते तुझ्यापर्यंत पोहोचेलच. बरं मला सांग, दिल्लीची तिकीटं बुक झाली? दुपारचं फ्लाईट बुक केलंय मी, पण त्याआधी आपल्याला पार्टी ऑफिसला जाऊन यायला लागेल. नाही, पार्टी ऑफिसला आपण जाऊच यात, पण त्याआधी मला त्या सोनालीला भेटायचं आहे. कोण सोनाली? तीच लाडकी मुलगी योजनेअंतर्गत कोल्हापुरात शिकायला आली ना, शुभूची असिस्टंट जिला घेऊन आली ती. अच्छा ती होय. तिच्यासाठी थोडासा वेळ काढून ठेव. ठीक आहे भैया, मी खाली नाश्त्याला वाट बघतोय तुझी. आलोच. ये. हो हाँ साहेब. ये नाश्ता करूया. मी साहेब मी नाश्ता करून आलोय. अरे एक दिवस डबल नाश्ता केला असता काही होत नाही. ये. साहेब अहो खरंच करून आलोय मी. शुभो, आदेश आहे माझा असं समज. ये पटकन बस. आणि लूक एकदम बदललास तू. होय साहेब. लाजतोय. छान दिसतोयस. थँक्यू साहेब. बस. हे कसं काय झालं? हा ठीक आहे ठीक आहे, राहू दे. इथे बस. हो. काय खाणार? पोहे चालतील साहेब. शुभूला पोहे वाढ. काय म्हणालो मी? पोहे वाढ. त्याला ऐकू आलं नाही का? काकू, हाँ ह्याला पोहे वाढ. ह्या दोघांचं काय चाललंय तेच कळत नाहीये. शोधून काढलंच पाहिजे. काहीतरी खिचडी पकते. तुमच्या दोघांचं काही भांडण वगैरे झालंय का? नाही, अजिबात नाही. नाही. अच्छा, मला आपलं असं वाटलं. नाही, भांडला असलात ना तरी चांगलं आहे. सहकाऱ्यांशी भांडण होत राहायला हवं. आपली नाही का होतात किती वेळा. भांडणांनी ना कामामध्ये प्रगती होते. आणि हेल्दी ॲटमॉस्फिअर मध्ये भांडणं होत राहायला हवीत. काय रे, काय झालं? बस बस, अर्धवट नको उठूस. असा नाश्ता करून घ्या पूर्ण. ठीक आहे साहेब. नंतर का मी दिल्लीला निघालोय. तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तुझं झालं की ये. झालंच, मजा आले मी. हा. अपर्णा मॅडम, ही का वागायची पद्धत झाली होय? ज्यांना पोहे वाढायला सांगितलं त्यांनी वाढायचं ना. मी वाढले की मी स्वतःच वाढले तुला. काकू, हा कोण आहे मला बोलणारा? सांग त्याला. अगं बरोबरच आहे माझं. आणि एवढंच होतं ना तर स्वतःच घ्यायचे ना पोहे वाढून. साहेबांनी सांगितलं म्हणून बोलायला लागलोय. एवढा रुबाब हो? रुबाब? मला रुबाब आहे? नाही, मला रुबाब असताना त्याला बसूच नसतं दिलं, ते पण माझ्या बाजूला.
पाणी सांडलेलं म्हणून बसलो. बाजूची खुर्ची होती की तिथे बसायचं, इथे कशाला आला? मला काय हाऊस नाही तर बसायला. हाऊस नाही ना, तो उठ म्हणावा आता. नाही उठणार आता जोपर्यंत पोहे होत नाही तोपर्यंत. एक मिनिट. शुभू, श्रावणी, अगं तुम्हाला काय बोलायचं ते एकमेकाशी बोला ना डायरेक्ट. मला कशाला मध्ये घेताय? मला नाही बोलायचं. मला तरी कुठे बोलायचंय. काकू माझं झालंय. माझं पण झालंय. अगं कुठे निघाले सांग तरी. पोहे वाढण्या व्यतिरिक्त पण काम असतात मला. मला पण पोहे खाण्यापेक्षा लई ढीक काम आहे. आलो मॅडम मी. खायला राहिली वाटतं माझी. ह्यांचा रुसवा फुगा पाहून असं वाटतंय शुभू सुद्धा श्रावणीवर प्रेम करतोय. ह्यांना माहितीये पण यांना कळत नाहीये. आणि हे जर भैया साहेबांना कळलं तर बापरे, काय होईल काहीच कळत नाहीये. काही करून मी शुभूला त्याची बाईक परत मिळवून देणारच आहे. अरे त्याला 10 नंबर नाही 12 नंबर पाना लाव. त्या गाडी साहेबांना गाडी द्यायची लवकर. हॅलो, हा हॅलो, बोला मॅडम. हे बघा गाडी बिघडली असेल तर उद्या घेऊन या गॅरेजमध्ये. आता कामाचा लई लोड आहे. हे बघा, मला बाईक विकत घ्यायची आहे. बाईक हवी आहे? गिअरवाली की नॉन गिअरवाली? नाही नाही, मला शुभूची बाईक हवी. शुभू? कोण शुभू? म्हणजे शुभंकर. अच्छा अच्छा. अहो पण शुभूची गाडी तर मी विकली की, आणि त्याचं त्याला पैसे बी दिलं. हो ते माहितीये मला, म्हणूनच मला तीच बाईक परत हवी आहे. बरं तुम्ही कोण मॅडम बोलायला? मी श्रावणी विश्वंभर राजे शिर्के. मला तुमचा नंबर शुभूची बहीण सानिकाने दिला. हो, तुम्ही मिनिस्टर साहेबांची मुलगी बोलताय का? हो. अहो मॅडम, पण ती गाडी आता मिळणं शक्य नाही बघा. हे बघा प्लीज काही करा, पण मला ती बाईक हवी आहे प्लीज. अहो मॅडम, मी शुभूकडनं गाडी विकत घेतानाच त्याला सांगितलं होतं ही गाडी परत मिळणार नाही म्हणून. नाही नाही, सगळं बरोबरच आहे तुमचं, पण मी रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज मला ती बाईक परत हवी आहे. बरं ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला डबल पैसे द्यावं लागतील. 2 लाख रुपये. 2 लाख? अहो पण तुम्ही शुभूला तरी 1 लाख दिले होते. अहो मॅडम, आता ज्याला गाडी दिली त्याला बी मानवावं लागेल ना, आणि त्याला बी दुसऱ्या गाडीची जोडणा करून द्यावी लागेल. आता कुठून आणू मी पैसे? काय झालं मॅडम, बाईक पाहिजे ना? हो मला पाहिजे बाईक. मी तुम्हाला नंतर फोन करते. हा पण मला हवी आहे बाईक. काय करू? कुठनं आणू मी एवढे पैसे? माझ्याकडे माझं असं काहीच नाही. त्या बांगड्या होत्या, त्या विकून देता आले असते पैसे, पण आत्याने त्या घेतल्या. मोक्षाला विचारते मी. एवढी मोठी अमाऊंट मोक्षाकडे मागणं काही बरोबर दिसणार नाही. काय करू मी?